त्या घरी आई कसं सगळं नीट मांडून सजवून आवरून ठेवते. गव्हाच्या पिठाचा डबा वेगळा, ज्वारीच्या बाजरीच्या पिठाचे डबे वेगळे, तूर मूग मटकी हुलगा या कडधान्यांचे डबे वेगळे, सगळ्या डाळी वेगवेगळ्या, फ्रेश पालेभाज्या फ्रीजमध्ये, त्यातही सोललेल्या लसणाचा डबा वेगळा, वाटून केलेल्या मसाल्यांचा वेगळा, कोथिंबीरीचा लाड वेगळा, पापड्या कुरडया सांडगे असं उन्हाळी खान सामान वेगळ्या डब्यात. पटकन हात घालून घेऊन खाता येईल अशा पदार्थांसाठी वेगळा डबा. मीठ तिखटाची पूड मिरे जिरे मोहरी वेलची यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केल्यासारखा एक डबा. मन असं आवरून ठेवता आलं असतं ना तर फार बरं झालं असतं. प्रत्येकाचे वेगळे कप्पे, रुसवे फुगवे राग लोभ यासोबतच इच्छा ईर्षा जखमा इजा सगळं वेगळं ठेवता आलं असतं. सध्या काय झालंय, एकाच बरणीत भरलंय सगळं आणि त्याच्या खाली आठवणी दबल्या गेल्यात. नव्या जुन्या ओळखी एकत्र झाल्यात. असं बरणी कदा कदा हलून सगळं एकत्र झालंय. मध्येच कुठलीही भावना उचंबळून येते, कोणाचीही आठवण गडद होते, कोणी अचानक परक वाटायला लागतं, कोणावरही जीव ओवाळून टाकावासा वाटतो, कोणालाही गरजेपेक्षा महत्व दिलं जातं. लायकी नसताना असं करून नाही चालायचं. आवरायला घेतलंच पाहिजे. शुभस्य शीघ्रम.